आजचा जो कायदा पारित केलेला आहे हा अशा प्रकारचा कायदा आता हा दुसऱ्यांदा पारित होत आहे की मागच्या वेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारने असाच कायदा पारित केला होता। त्यावेळी सुद्धा मराठा समाजाला मागासवर्गीय डिक्लेअर केलं आणि मग कायदा पारित केला गेला होता। पण मूळ मराठा समाज तशी मागणी नव्हती की आम्हाला मागासवर्गीय करा आणि मग आम्हाला आरक्षण द्या। त्यांची स्पष्ट साधी सोपी मागणी होती की आम्हाला 50% वरचा वेगळा प्रवर्ग करून आम्हाला आरक्षण द्या। परंतु आता ह्या मराठा समाजाला सरसकट मराठा समाज हा मागासवर्गीय झालेला आहे अशा प्रकारचा अहवाल जो आहे तो सुनील शुक्रेंचा अहवाल त्यांनी आज कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्याच्या आधारे आजचं बिल त्यांनी पारित केलेलं आहे। आमचं वरचं 10% द्यायला आमचा विरोध नाही आहे, परंतु ते मागासवर्गीय करून तुम्ही जे बिल पास केलेलं आहे त्या मागासवर्गीयाला आमचा विरोध आहे। आणि म्हणून हे बिल जे आहे ह्या बिलमध्ये समजा आता आरक्षणाची मर्यादा जी आहे ती 50%च्या वरची मर्यादा मुळीच कोर्टामध्ये टिकू शकत नाही आणि ही जर नाही टिकली तर मग हा मागासवर्गीय झालेला मराठा समाज जाणार कुठे? त्यांना ओबीसीमध्येच यावं लागेल। आणि म्हणून ही स्पष्टता जी आहे ही स्पष्टता ह्या कायद्यामध्ये त्यांनी घेतली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही केली होती की या कलमामध्ये एक उपकलम तुम्ही हे करा, जसं मागच्या कायद्यात केलं होतं तसंच ह्यावेळी सुद्धा कायद्यामध्ये उपकलम तुम्ही निर्माण करा आणि त्याच्यामध्ये म्हणा की या कायद्याचा कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणावरती परिणाम होणार नाही, परंतु तशा प्रकारचं उपकलम जे आहे ते या कायद्यामध्ये झालेलं दिसत नाही आहे। एकंदरीत हा कायदा पारित झाला असेल तर हा कायदा जो आहे हा कोर्टाच्या न्यायालयाच्या कक्षेमध्ये मुळी टिकणारा नाही आहे, कारण त्या ठिकाणी सुप्रीम 9 जजेसच्या बेंचने 50%च्या वरची मर्यादा त्यांनी बांधून दिलेली आहे। आधी ती मर्यादा हटवण्याचं काम यांनी करायला पाहिजे होतं, मग हा कायदा केला असता मग टिकला असतं। पण आता तो टिकणार नाही आहे 50%च्या वरचं आणि ते ओबीसीतच येणार आहेत आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाला जो आहे त्या ठिकाणी भविष्यात या ठिकाणी धोका होऊ शकतो आहे आणि तो धोका कसा होऊ शकत नाही याचं स्पष्टीकरण सरकारने देणं आवश्यक होतं। ते आजच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये ती स्पष्टता मात्र ओबीसीनं आलेली नाही। एकंदरीत कायदा जो पारित केलेला आहे 10%च्या वरचं दिलेला आहे ते त्या ठिकाणी आम्ही त्याला पाठिंबा 10%ला, पण ओबीसी जे आहे ओबीसीचे आरक्षण जे आहे त्या ओबीसीच्या मागासवर्गीय डिक्लेअर करून त्यांना आरक्षण देण्याला मात्र आमचा विरोध आहे। याआधी देखील सरकारने आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता पण ते कोर्टात टिकलं नाही। पुन्हा एकदा कशाच प्रकारचं आरक्षण दिलं जात आहे? सरकार काय मराठा समाजाची फसवणूक करते असं वाटतं? हे पहा, सरकार म्हणते की एक्सेप्शनल परिस्थिती जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी दाखवू, पण मागच्या वेळी सुद्धा एक्सेप्शन दाखवलीच होती ना, पण ती कोर्टानं मान्य केली नाही। कोर्टानं सांगितले की ही एक्सेप्शनल परिस्थिती दाखवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला अपयश आलेलं आहे आणि म्हणून मागच्या वेळेचा कायदा जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकला नाही आणि गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे तो सामाजिक मागासलेपण मराठा समाजाचं सिद्ध करू शकला नाही। आतासुद्धा ते झालेलं आहे। आतासुद्धा उलट 10 दिवसात सगळं सर्वेक्षण 1,58,00,000 मराठा समाज बांधवांचं सर्वेक्षण त्यांनी 8 दिवसात केलेलं आहे आणि ते कशा तऱ्हेने झाले हे सगळं माहीत आहे। हा बोगस सर्वेक्षण झालेलं आहे, त्यामुळे हे सर्वेक्षण जे आहे हे मागासवर्गीय दाखवलं गेलं आहे हे चुकीचं आहे, हे षडयंत्र आहे आणि हे सरकारनं थांबवलं गेलं पाहिजे। सरसकट मागणी असताना मराठा समाजाची ह्याला विनाकारण ह्या सगळ्या आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे।